होत आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज संसदेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. भाजपाच्या खासदारांनी संसदेच्या अधिवेशनाच्या कामकाज सुरू होताच मकरद्वारजवळ झारखंडच्या इथल्या विरोधी विद्यार्थी आंदोलनाबाबत प्रदर्शन केलं. राज्यात ज्या शेतकऱ्यांची नावं सातबारा उतार्यावर नाही अशा सर्व शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागानं घेतलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ही माहिती दिली. या निर्णयामुळे 2,31,000 शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफीसह विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. दरम्यान नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. ज्या सेवांसाठी कायद्यानं प्रतिज्ञापत्र अनिवार्य नाही तिथे स्वयं घोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत केंद्रीय संचार ब्युरो सीबीसी नागपूर क्षेत्रीय कार्यालयातर्फे भंडारा बस स्थानक इथं 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान अर्थात आजपासून 3 दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन आज होत असून भारत सरकारच्या गेल्या 12 वर्षातील विकास कामं, विविध कल्याणकारी योजना आणि व्ही.बी. रामजी कायदा 2025 ची प्रमुख वैशिष्ट्य नागरिकांसमोर मांडली जाणार आहे. केंद्रीय संचार ब्युरोच्या एकात्मिक संवाद आणि जनसंपर्क कार्यक्रम ICOP अंतर्गत आयोजित या प्रदर्शनात हर घर तिरंगा अभियानाची माहिती देखील देण्यात येणार आहे. प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुलं राहील. केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार महानगरपालिकेद्वारे हर घर तिरंगा अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत महानगरपालिकाद्वारे ही मोहीम राबवण्यात येत आहे. या अनुषंगानं आज सकाळी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असलेली जनजागृतीपर तिरंगा दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी उत्तर झोन कार्यालयामार्फत रॅलीचे स्थानिक फतेह चौकात पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांची खासगी वाहनातून होत असलेली धोकादायक वाहतूक रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भंडारा यांनी विशेष तपासणी मोहीम राबवून 20 खासगी स्कूल बस आणि वाहनांवर कारवाई केली. या मोहिमेत नियमांचं उल्लंघन करणारी, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेणारी तसंच अवैध गॅस किट बसवलेली 9 वाहनं जप्त करण्यात आली असून एकूण 2,57,300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.